हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नमो नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्णानं धर्मरायाक सर्व एकादशीचे व्रताचे विधिविधान ते एकादशीचे महत्व पुरे सांगता असताना फाल्गुन शुक्ल पक्ष अमलकी एकादशी म्हणून घेता या एकादशी व्रताचे महात्म सांगता म्हणताना कृष्ण सांगता या विषयो ब्रह्मान अवशिष्टान मानधातरायाक सांगिले. मानधातरायो इक्ष्वाकु वंशाचो रायो तागेल कुलगुरू वशिष्ठो त्या वेळार एक दीस मानधातराय निमगितके वशिष्ठ म्हळ्यार ब्रह्मदेवालोची पुत्र नवे तशी मानधातराय रायो निमगितके वशिष्ठा तू ब्रह्मपुत्र म्हणून गोतस तुका गोत्ननातील विषय कसला ना ब्रह्मदेवाल पूत म्हणले नंतर सर्व विषय गोतस का तुका मिगेल वैरदय कोरनो आवत्त मस्तसकडे व्रत करतरस तू सांगिले निर्देशना प्रकार इत्यामुळे तू कुलगुरू एक रायाक बरे कसं जाव का म्हणून पुरे सांगता तू सांगे जशी मस्त सकडे व्रत नियम केला आम आणि की मक्का बरे जेवची तसले व्रत श्रेष्ठ सर्व व्रतां तो श्रेष्ठ जेवणच का त्या जेव्हा आसव्या करणानातील कसले त्या व्रत कसल म्हणून सांगतवे आणि ताजे फल कसं म्हणून सांगतवे म्हणून म्हणतात वशिष्ठ ऋषी सांगता की राया तुका मस्त सकडे व्रत शिकून दिला तू केल्लाई आता कंचे व्रत करना नशी सर्व व्रताचे फल मेळचे तसले अमलका एकादशी म्हण अमलकी एकादशी म्हण सांगून त्या व्रत तुका सांगता त्या व्रत केला रे सर्व पाप नाश जाता मात्र नाही जन मोक्षाक वताचे अनेक कसं म्हळे 1000 गायीचे दान दितन कसल फल मेळत की त्या फल या व्रत केल्लेले दिकून मेळटा. अमलकी एकादशी पुरातन काला दुखून मस्जन करताची तुका ताक ताजी एक विशेष काणीस सांगता पळय ऐकम. एक पूर्वकालांतो हिंसेनं जीवन करचे एक व्याधू समित या अमलकी एकादशी कोरून मुक्ती पाविलस. वैदिशा म्हणून म्हणेल एक गाव विदिशा देश म्हणताचे थंय एक पट्टण वैदिशा म्हणेल पट्टण थंयचे जन केदनाय भारी आरोग्यवंत धनधान्य संपत्ता नाशिल्ले आणि संतोषारसो जन त्या वैदिश पट्टणांत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी 4 वर्णाचे जन आशिल्लीचे. 4 वर्णाचे जन तांगेले वर्णाश्रम उचित जावन नाशिल्ले कर्म करतर आशिल्ली म्हळ्यार धर्मार चलतर आशिल्लीची म्हूण सांगून तशें जावन त्या पट्टणांत पावस कालखला जावन सुभिक्ष जावन कोणा लागीं कसले ना कष्ट म्हणना धन धान्य संपत बोर नाशिल्लो. त्या राया मानधाता त्या पट्टणांत केदनाय ब्राह्मण वर्गात जन वेदघोश करतर आशिल्लीची आणि त्या पट्टणांत कोणेय नास्तिक म्हूण नाशिल्लीची देव ना धर्म ना म्हूण म्हणटले कोणेय नाची. तशें जावन पुराय जन देवा नमगतले आस्तिक जन जाल्यार देखून दुष्ट कृत्य करतले कोणेय नाशिल्लीची. जाल्यार थंय त्या विदिशा पट्टणांत चंद्रवंशांत जाल्लो शशीबिंदू राय म्हूण आशिल्लो तागेल पूत चैत्ररथो म्हणून म्हणलो तो त्या वेळार राज्यभार करतर आशिल्लो. मस्त धार्मीक रायो सत्यवाक्य परिपालको आणि एक नमने चांग योगित्वान म्हणटा पळय प्रतिश्ठ घेतलो तसलो राय तो. तशी त्या रायाक 1000 हस्तीचे बल आशिल्ले. शास्त्र पारंगत म्हळ्यार शस्त्र पारंगत म्हळ्यार धनुर्विद्येंत बारीची बलिष्ठ जावन आशिल्लो. शास्त्र पारंगत म्हळ्यार 4 वेदशास्त्रांत पारंगत जावन आशिल्लो. तसलो तो धर्मात्म रायो पृथ्वी पालन करतरस तागेल राज्यांत कोणेय जिपूण म्हणलेले नांची आणि दरिद्र इनांची कोणेय मोसगार इनांची. त्या राज्यांत भारी चांग सुभिक्षकाल प्रजावर्ग भारी संतोषारी आनंदारी आशिल्लींची सुखान आशिल्लीची आरोग्यवंत जावन आशिल्ले.
का वाईट म्हळेले ते सगळे नगरांत खैना प्रजावर्ग पुरे विष्णू भक्त जावन आशिल्लीची रायू श्रेष्ठ विष्णू भक्त पुराय जनालपशी चड ओड विष्णू भक्त जावन आशिल्लो विष्णूल पुजेन तो ताका भारी आसक्ती आशिल्ले तागेले राज्यांतू तो म्हणणे पुराय जने एकादशी करतलीची शुक्ल पक्षय कृष्ण पक्षय जेवना आशिल्लीची कसलेय खायना आशिल्लीची तांणी तांतू भितरी शूद्रादी जनय करता आशिल्लीची तांणी हरिभक्ती करतर आसता आशिल्लीची शूद्र जन समेत हरिभक्त तागेले राज्यांतू तांगेले धर्म पालन करता आशिल्लीची तश जावन सुख संपत्तू अनुभव करून संतोषार आसता आशिल्लीची तशीची एक पंत फाल्गुण शुक्ल पक्षाचे पुण्यकारक जावन आशिल्ले अमलकी एकादशी आयली की त्या एकादशी ते दसो तागेल राज्यांत चेडूं वृद्ध पूरजन एकादशी नियम पालन करतलीची उपास करतलीची ते अमलकी एकादशी तशी केले पुराय जनान त्या व्रताक व्हड फल मेळटा म्हूण राया गोत आशिल्लें आनीक कसं म्हूण म्हळ्यार त्या व्रत करतना त्या एकादशी स्नान करचें आस पळय तेदना शरीराक अश्वक्रांते रतक्रांते विष्णुक्रांते वसुंधरे मृत्तिके हरमे पापम जन्मकोट्याम समर्जितम म्हूण सांगून ते मृतिका भुंयची मत्ती काणू लावन घेवन नावका म्हूण आसा तशीच रायान केले काय मागीर त्वं मातः सर्वभूतानां जीवनं तत्तु रक्षकं स्वेदजो उद्भिजज्जातीनां रसानां पतये नमः स्नातोहं सर्वतीर्थेषु हृद प्रस्त्रवणेषु च नदीषु देवरवातेषु इदं स्नानं तु मे भवेत् म्हणून ताणें सांगचें आसा म्हळ्यार त्वं मातः सर्वभूतानां ते भुंयची मृतीक लावची ताणें मेगेले मृतिके हरमे पापम जन्मकोटी आमचं म्हणे मेगेले कोटी कोटी जन्माचे पाप हरण करे म्हूण सांगून मागीर तूं सर्व जिवांक आवसू रुपार आस तुजी आमकां जीवन दिता तुजी रक्षण करता मात्र न्ही तुगेले निमती स्वेदज उद्बीज असल पुराय जातीचे जाती जताची भुंयचेर जेवची हें पुराय तशी रसानां पतये नमः तशी तूं सर्व रसानांपती म्हळ्यार कोणा सांगचे चंद्राक तशी आनी त्या पुराय सांगतजी हांव सर्व तीर्थांतू नाल्लेल तसले हृद प्रस्त्रवणेषु च पुष्करिणी हृद म्हळ्यार न्हंयचे मध्येंतू सकडी नाल्लेले नदीषु देवरवातेषु इदं स्नानं तु मे भवत् हांव पुराय कडेन नाल्लेले एक हाजी ಒಟ್ಟೋರ್ कसं म्हळ्यार समुद्र न्हंय हृद नद वापी कूप खंयची उदकांतू तीर्थ म्हणटा पळय नत्तन कसं पुण्य येता सर्व आतां मी एक सूक्ष्म जावन सांगतले गंगा यमुना 7 सप्ततीर्थांतू नाल्लेले पुण्य येवो म्हूण सांगता पळय आमी आतां आमी घर कडेन आतांची गंगा यमुना गंगेच्या यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु म्हूण सांगून आमी बकेटाक आशिल्ले उदक जेव्हा बाणां आशिल्लें उदक आपण सांगून नवचें त्या म्हळ्यार त्या सप्ततीर्थ नाल्लेले तितले पुण्य येवो म्हूण तशी हे श्लोकाचे अर्थ तशीच हांव सर्व तीर्थांतू सर्व न्हंयतू सर्व बांयतू सर्व हृदांतू हृद म्हळ्यार सांगली न्हंयचे मध्ये गुंडी गुंडी स्थळ तशीची प्रस्रवण म्हूण म्हळ्यार सरोवर असल पुराय तांत पुरे नाल्लेले तसले पुण्य म्हाका मेळ्ळो म्हूण श्लोक सांगून न्हंयतू नाल्लो खंय न्हंयतू नावन तो मान्ने राय मान्ने तागे लोट सर्व जन नल्लींची न्हंयतू देवाळ आसतना आयलींची थंय एक पूर्णकुंभा स्थापन केल्लें ताजे लागीं छत्र चामर दवरलें मागीर पादूक दवरले त्या कुंभांतू पंचरत्न घाल्ले आनी ताका गांध सकडी सुगंध पदार्थ म्हणटाची चंदन गांध पळय लेपन केल्लें आनी त्या कुंभा लागीं एक दिवो लावन दवरलो आनी त्या कुंभा वयरी परशुरामाक ताणें आवाहन केलें आनी सर्व ऋषी प्रजा समेत परशुराम देवाक आनी अमलकी म्हळ्यार आमी कसं म्हणटा अमलकी म्हळ्यार आवळ ताजी पुजनी केल्लें मागीर प्रार्थना केली की हे रेणुका तुका रेणुकालो बामूण म्हळ्यार रेणुकेले बामूण जमदग्नी तांकां दोग जनाक आनंद दितलो परशुरामा तुका मेगेल नमस्कार तुगेले कुंभा वयरी तुका आवाहन करून वयरी आवळ्याचें झाड दवरून सोडला तशें जावन परशुरामा तुजी म्हाका ऐश्वर्य हांगा ही हांत संतोश दी
परांतु म्हाका मुक्ती दी. नमस्ते देवदेवेश जामदग्न्य नमोस्तुते. जामदग्न्य म्हणजे कोणाक म्हळ्यार जमदग्नील पूत परशुरामाक. ग्रहाण अर्घ्यम इमम दत्तम मामलक्या युतम हरे. म्हळ्यार ग्रहाण अर्घ्यम हांव तुका अर्घ्य दितरस. इमम हें अर्घ्य तुका दितरस. दत्तम आमलक्या युतम हरे. आमलक्की दवरन हांव तुका अर्घ्य दितरस. तशें तूं म्हाका हांगा हें घेवन म्हाका बरें करी म्हूण. आनी ब्रह्म त्या आबळ्याकय सांगता काय, हे ब्रह्मान निमतें उत्पन्न जालेले ते धात्री म्हळ्यार ब्रह्माल दोळे दुखून संतोशार उद्दा येईल काय ते. तशी धात्री गिड जाल्ले, धात्री झाड जाल्ले ब्रह्माल दोळे उदकाना म्हूण धात्री झाड भुंयचेर कारण ब्रह्म म्हणटाचे. धात्री म्हळ्यार आवळ. सांगता काय ब्रह्मान उत्पन्न केलेले आवळे, तूं सर्व पातक नाश करता, तुका हांव व्हड नमस्कार घालता. हांव अर्घ्य दितरस हें स्विकार करी. हे आवळे तूं ब्रह्मस्वरूप जावनस तुगेले आवळ्या झाडांतूय आवळ्यांतूय सर्व देवते ऋषी मुनी पुराय आवास जावन आसता. तशें जावन आवळ्या झाडाक हांव प्रदक्षिण घालता. तुमी गेले सर्व पाप नाश जावचे तशी करी म्हूण सांगून पांय पडले. तस्या मूले स्थितो विष्णु तदूर्ध्वं च पितामहः स्कंदे च भगवान रुद्रः संस्थितः परमेश्वरः. म्हळ्यार ताजे मूले म्हळ्यार पाळ. आमलकी झाडाचे पळ्ळांतू विष्णुस्कय. ऊर्ध्वं च पितामह वैरी ब्रह्मस्कय. स्कंदे च भगवान रुद्र ताजे कांड म्हणटा पळय तांतू महादेवस. संस्थिता परमेश्वरः. अशी तीन जणय आमी ब्रह्म विष्णू महेश्वर एका म्हणटा तशें न्ही, तिनी ते आसूची विष्णूची म्हूण तशी लेखून एकूची म्हणचे. तशें तो सांगता मागीर शाखासू मुनय सर्वे गेल्ल्यांत पुरय ऋषी मुनी आसाची. प्रशाखासू च देवता. प्रशाख म्हळ्यार व्हडले गेल्ले तांतू देवते आसाची. सಣ್ಣ सಣ್ಣ रेंबी ಕೊಂಬೆಸ್ पळय तांतू पळय ऋषी बैसून आसाची. पर्णेषु वसवो देवा ताजे पल्ल्यांत अष्टवसू आसाची. पुष्पेषु मरुतः तथा फुलांत पळय मरुत देवते आसाची. प्रजानां पतयः सर्वे फलेष्टैव व्यवस्थिताः सर्वे देवमयीह्योषा धात्री च कथिता मया. म्हण अशी दात्रेन तूं कसं कसं आसा न्ही म्हूण सांगून बारयेची भक्तीन तांणी पळय पांय पडतात दात्रीक प्रदक्षिण येवन. आनी रात्री जागरण करताची. जागरण करच्या म्हूण बसतना थंय एक व्याधू येता. ताका मस्त भूक जाता, भारी श्रम जाला, आयास जाला, भारी दुखीत जाला तो. कळ्ळें ताणें कसं की एक पाप वज होन घेवन येयला जड जडची. बायल चेडूं वापसूच खातीर तो तागेल्ले देह दंडन करतरस जाल्यार थंय कसो कसो ताका बायल चेडूं वापसूच खातीर जिवहिंसे करचे ते पळय. त्या राज्यांत कोणीय जिवहिंसे करनाचे. प्राणी मारन व्याध न्हू तो, प्राणी मारून जीवन करता. तशें जावन ताका कोणेय स्विकार करनाची, तो हिंस करता म्हणून. म्हळ्यार त्या राज्यांत चंदरीतीर आशिल्लीची पुराय जन. कडेन हांगा येयलो न्हू ताणें तरस बूक येतरस वोमटे तरस पुराय हांगा येवन पळयता आनी पुराय पूजा करतरसची. कडेन तोवय बैसला कसं न्ही ते तन्नीन बुकेन थंय कुंबाल्याक दिवू जळयले पळोवन थंयच बैसून इत्ते कसले बाये कसले असं म्हण मनान तूं ताजी त्या कसले म्हूण विचार करतरस भारी आश्चर्य जालें. कडेन थंय कलश स्थापन केला न्हय. थंय पळयलें ताणें ताजे बेर सुची परशुराम देवा पळयले, दामोदर देवा पळयले, ताजे लागीं दवरलेले आवळे झाड म्हळ्यार आवळे रुक्का पंदा दवरून तांणी पूजा करतरसाची. दिपोत्सव म्हळ्यार बरी दिवळी लायला. मागीर पुराय जन विष्णू गुणगान करताची, विष्णू काणी सांगताची, कीर्तन करताची. तांणी बुकेन मळबळे तरस जाल्यार ताका कसले खावच्या उपाय ना न्हू. ते कसं मेळटा ताका. एकादशी महात्म्य केले, रात्री जागरण केल्लें भारी ताका हें पुरे हान्नी पुरे करचें पळोवन आश्चर्य जातरस कडेन मन तांतू तल्लीन जालें. रात्री पाल्ली जालें, सकाळ जालें कुडले तांगेल जाग्याक तांगेल घरा चमकलीची. हाकाय भूक जाला तान जाला कसले जाला मनाक कसं की संतोश आसा. घरा वचून भोजन केलें. मागीर कितले की काळ जाल्ले तो मेल्लो. जाल्यार एकादशी उपास केला. त्या मागीर कसं न्ही आमलकी एकादशीची आनी ते दुसरें जागरणय केला. त्या पुण्यान ताका फुडली जन्मांत व्हड राज्य प्राप्त जालें, राय जालो तो. तशी जयंती म्हणलेलें एक नगर तांतू विधुरथ म्हणलेलें राजाल पूत जावन ह्यो व्याध जन्म आयलो. ताका नांव वसुरथ म्हूण जालें. ताका चतुरंग सैन्य आशिल्लें, भारी बलिश्ट जावन आशिल्लो. तागेल्या राज्यांतूय तशी सुभिक्ष राज्य धनधान्य संपूर्ण जावन आशिल्लें. कडेन
तो भारी निर्भयान 10,000 राज्याचे उपभोग करतरस ताका 10,000 नगरस तागेले राज्यांत भारी चंद करून उपभोग करचे म्हळ्यार सूख भोगतरस कळ्ळें. तो रायू तो तेजस्वी जावन पूर्णचंद्र ऋषी पळिल्ल्यार सूर्याल वरी तेजस्वी चंद्राल वरी तेजस्वी म्हणटा पळय तशी पराक्रमांतू महाविष्णूशी आशिल्लो म्हणटाची. आनी ताका धरित्री वरी क्षमाशील जावन आशिल्लो. धरित्री म्हळ्यार भुंयची बरी क्षमाशील जावन आशिल्लो. धार्मीकू सत्य पराक्रमू म्हळ्यार सत्य उलयता पराक्रमी आनी तागेले प्रजावर्गाच्यांक चंद करून रक्षण करता आशिल्लो. नाना प्रकारा यज्ञ याग सकड विद्युक्त जावन करता आशिल्लो. मागीर कोणेय खंय युद्धा वचूं जाल्यार वचून गेलून येता आशिल्लो तागेले पराक्रमान. आनी सदांची देवयज्ञ पितृयज्ञ ऋषियज्ञ सकड करून दान धर्म दिता आशिल्लो. एक दीस तो राय बेटेक चमकल की एक देवान लेखील तशी जावचें म्हणटा पळय ताका वाट चुकली. कसलेय ताका दिसना तशें जालें. भूक जाल्ली तान येयली कसो करचें म्हूण जायना. भारी एक वावंट येवन थंय खावच्याकय कसली मेळ्ळी तान्नी उदकय मेळ्ळी. ते घोर अरण्यांत एक जड्डा पंदाक मात्याक हात दवरला आनी न्हिदला यो वावंट्याला न्हय. कडेरी ते कडीन पुराय म्लेंच जन मस्त आशिल्लीची. तांणी त्या म्लेंच जनाले व्हड एक गुंप त्या रायाला आयले. म्हळ्यार पुढे रायान त्या म्लेंच्याक मस्त शिक्षा दिला. तांणी म्हळ्यार बजी वायट न्हय. त्या रायाल वयरी पुराय जन तशी तांणी कशें केलें ह्या रायाल गुर्त मेळ्ळो येवन त्या म्लेंच जनान हाका सुत्तू घाल्लो आनी म्हणलें यो आमगेले वयरी हाका मारून सोडया. आमगेले पुर्वजांक आमगेले बंधू बळगांक सकड मारला हाणें दीश मारला. हाणें सर्व जनाक धांवडायला 10 दिक्का धांवल्यांचे आमगेले जन म्हूण सांगून एकल्याला एकलो उलोवन घेतरी हातांत खडग पाश धनुश्य बाण पुरे दवरून हाका मारचें म्हूण तयार जाल्ल्यांची. आनी त्या रायाल वयरी अस्त्र शस्त्र सोडच्या सुरू केलें जाल्यार तांणी कसलेय उड्डवची त्या रायाल आंगार पडते शिवाय ताका एक घाय जायना. सर्व अस्त्र शस्त्र प्रयोग केल्यार व्यर्थ जाल्ले. पळोवन तांकां बारी भंय जालें. कसलें तें अशें कारण कसं न्ही. एक नमने त्या रायाल लागीं वचच्या समीत भंय. एक हेज्जो मुखार दवरचें तितले एक नमने भंय जाला तांकां. कसो करचें म्हूण कळना. केन्नाय अशी अस्त्र प्रयोग जाल्यार लागना म्हूण म्हळें लसवे कसं की विशेषतच ह्या राया लागीं म्हूण तांगेले शस्त्र पुराय सरून गेले अस्त्र पुराय सरून गेले. राया कसले जायन कडेर म्हणटना राया मारका म्हणून मरतर येयलीची आतां भिवन न्हू तर आपल्याची. त्या वेळार रायाल हांगा दुखून भारी चंदी एकली स्त्री भायर येयली चंदेशील किती हांगा दुखून भरंबोळू चंद अलंकार करूनच श्रेश्ठ पितांबर नेसल्या गळ्या चंदी माळ घाल्ला. ती कोपान हांकां पुरे पळयली खंय. तिगेले दोळे दुखून उज्ज्याक कीट उसळ तशी जाता. कडे तिगेले हातांत चक्रस खंय चक्र त्या उबार न्हू हांगेले वयरी प्रयोग करच्याक म्हणून तयार केला तिणें. पळयतना काळिका देवीशी दिसतरस ती त्या सुर्वेकतांनी भिवन राबल्यांची. कडे ती स्त्रीन तांगेले वयरी ते चक्र सोण सर्व ते पापिश्ट म्लेंच्याक मारले. तेच भितर त्या रायाक जागृत जालें. तो पळयता अद्भुत कृत्य एक स्त्री सगळे म्लेंच्याल समूह मान दवरला न्हय. हें कसं जालां बा. ताका भारी आनंद जाता. तो मनांतू लेखता. रायांक तागेले सुतू आशिल्ले सर्व सैन्य नाश केला म्हूण भारी आश्चर्य जालें. कडेरी तो मनांतू लेखता की मेगेले शत्रू हांनी हांकां कोण मार नासच्या पुरो. म्हाका काय बरें केलेलें कोणी हें काम कोणा निमती जालेलें आश्चर्य जाता. तेच भितर आकाशवाणी जाता की सांगता हें काम देवाल शिवाय विंगड कोणीय करूं जायना. देवू आयलो स्त्री रुपारी म्हूण. ते आकाशवाणी आयकतना ताका भारी संतोश जाल्लो. रडलो खंय तो. रडलो म्हळ्यार संतोशान रडलो. आनी मागीर ताका त्या रान्नाक कसलीय तोंदरी जायनी वापस घेवन तागेल्या पट्टणाक आयला. मागीर कितले की काळ ते वसरत रायू पृथ्वीचे राज्यभार करता. वशिश्ठ ऋषीनी हें पुरे काणी सांगून मानदात राया म्हणली की कोण हें अमलकी एकादशी व्रत करता की तांणी नरश्रेष्ठ म्हणून घेताची वैकुंठाकय वताची तांतो कसले संशय ना म्हूण सांगून हें काणी ब्रह्मपुराणांत आयला. ते कृष्ण ती काणी हें मानदात रायले न्ही वशिश्ठाले
संवादारीची ती कहाणी धर्मराया सांगता आणि इवय एकादशी तू कोरका म्हणून सांगता. तशी धर्मराय ती पुरे एकादशी येदोळते कृष्णान कितले एकादशी सांगला तितले केला. 1 वर्ष नाही 12 वर्षपर्यंत मागीर करला. मागीर एक पण एकादशी करतर 1 वर्सा खातीर 2 वर्सां खातीर आनी म्हणना करतर सुचत्या. तशी धर्मरायान त्या पुरे केल्लेले देखून धर्मरायाक निष्कंटक जावन राज्य मेळ्ळें. कृष्णाल सहाय मेळ्ळो. युद्धांत कृष्णाल सहाय मेळ्ळो. ताणें कौरवांक पुराय सलवायलें आमी पळयताची. तशी ही काणी परमात्माले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.